नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। उत्तर प्रदेश, संत कबीर जिल्हा, धनकटा पोलीस स्टेशन अंतर्गत कटारजुत गावामध्ये कल्लू नावाचा तरुण राहत असे। त्याचे वय जवळपास 35 वर्षाचे होते आणि पत्नी राधिका तिचे वय 30 वर्षाचे होते। त्यांना 2 मुले होती। 7 वर्षाचा आर्यन आणि 2 वर्षाची मुलगी शिवानी ही होती। कल्लू हा मोलमजुरीचे कामं करत असे। मोलमजुरीच्या कामाकरिता बाहेरगावी असायचा। अधूनमधून पत्नी व मुलांना भेटायला गावाला यायचा। राधिका ही आपल्या मुलांना घेऊन गावी एकटीच असायची। अशातच राधिकाची ओळख विकास नावाच्या तरुणासोबत झाली। विकास त्याच गावचा रहिवासी होता। हळूहळू दोघांच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या आणि त्यांचे प्रेम जोडले। ही गोष्ट गावकऱ्याकडून लपून राहिली नाही। यांच्या दोघांच्या प्रेमाची चर्चा गावभर होऊ लागली। एके दिवशी कल्लू राधिका व मुलांना भेटण्यासाठी गावाला आला। तेव्हा कल्लूला समजले की आपल्या पत्नीचे विकास नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध आहे। पत्नीचे अनैतिक संबंधाची माहिती मिळताच कल्लू नाराज झाला। त्याचा गावकऱ्यावर विश्वास बसत नव्हता, म्हणून त्याने सत्य जाणून घेण्यासाठी राधिकावर नजर ठेवली। कल्लू काही कामानिमित्त अर्धा तासाकरता बाहेर गेला। तेव्हा राधिकाने आपला प्रियकर विकास याला भेटण्यासाठी घरी बोलावले। आधीच पत्नीवर नजर ठेवून असलेला तिचा पती अचानक घरी आला। त्याने दोघांना नको त्या अवस्थेत पाहिले। कल्लू शांत राहिला, काहीच बोलला नाही। मात्र राधिकाला मनातून वाईट वाटले की आपल्या पतीने आपला अनैतिक संबंध डोळ्यानं बघितला आहे। तिने प्रियकराला याबाबत माहिती सांगितली। तेव्हा दोघांनी मिळून पळून जाण्याचा निर्णय घेतला। दुसऱ्या दिवशी दोघेही गुपचूप पळून गेले। तेव्हा कल्लूच्या लक्षात आले। कल्लूने कटारजुत पोलीस स्टेशन येथे FIR दर्ज केली। त्याने पोलिसांना सांगितले, माझी पत्नी प्रियकर विकास याच्यासोबत पळून गेली आहे। पोलिसांनी दोघांचा शोध घेतला असता ती 4 दिवसानंतर पोलिसांना सापडली। पोलिसांनी दोघांनाही गावात आणले। 4 दिवसानंतर संध्याकाळी 4 वाजता आपल्या प्रियकरासोबत घरी वापस आली। घरी आल्यानंतर प्रियकर विकास याने कल्लूला म्हटले की मला राधिकाशी लग्न करायचे आहे, मला हिच्यासोबत जीवनभर राहायचे आहे। त्यावर कल्लूने शांतपणे विचार केला आणि होकार दर्शवली। त्याने मनातल्या मनात दोघांचे लग्न लावून देण्याचे ठरविले। दोघांचे लग्न लावण्यासाठी कल्लू तहसीलमध्ये जाऊन शपथपत्र बनवलं आणि काही प्रतिष्ठित गावातील नागरिकांना त्याने बोलावलं। कल्लू कटारजुत गावातील मंदिरामध्ये त्या दोघांना घेऊन गेला। तेथे जाऊन पत्नी व तिच्या प्रियकरासोबत त्याने नागरिकासमक्ष लग्न लावून दिले। गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये दोघांचे लग्न झाले। कल्लू पण स्वतः या लग्नाचा साक्षीदार होता। दोघांचे लग्न झाल्यानंतर कल्लूने राधिकाला म्हटले, जा तू विकाससोबत नांदायला, माझे 2 मुलांचा सांभाळ मी करेल। असे म्हटल्यावर कल्लूची पत्नी राधिका ही ढसाढसा रडू लागली। ही घटना सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली। मीडियावाल्याने कल्लूला कारण विचारले। तेव्हा कल्लूने सांगितले की मेरठ हत्याकांडामुळे मी भयभीत झालेला आहे। माझेही या तरुणासारखे हाल होतील, त्याच कारणामुळे मी या दोघांचे लग्न लावून दिले आहे। मेरठ हत्याकांडामुळे लोक भयभीत झाले आहे। पूर्ण भारत देश हादरून गेला। या हत्याकांडामुळे मेरठमध्ये प्रियकर व पत्नीने मिळून पत्नीची हत्या करून त्याचे 15 तुकडे करून ड्रममध्ये भरले आणि त्यात वरून रेती सिमेंट टाकून पॅक केले। ही घटना ऐकल्यानंतर कल्लू घाबरला, म्हणून त्याने कल्लूला वाटले माझं पण असंच हाल होईल। असं मेरठ हत्याकांड झालं, त्यामुळे त्याने हा निर्णय घेतला। पती पत्नीचं नातं हे पवित्र असते, मात्र पती पत्नीच्या घटनांमध्ये भरपूर वाढ झालेली दिसत आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। भेटूया पुढल्या व्हिडिओत। जय महाराष्ट्र।